गाईज, आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग, खूप यूजफुल आणि भन्नाट होणार आहे, तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. मी रोज सकाळी नाश्ता करते, म्हणजे खातो. तुम्हाला असं म्हणायचं की आम्ही रोज सकाळी नाश्ता करतो. नाउ युअर टर्न. गुड. I eat breakfast every morning. I eat breakfast every morning. मी 1 तासापूर्वी नाश्ता केला. Good try. I ate breakfast an hour ago. I ate breakfast an hour ago. मी उद्या नाश्ता करेन. I will eat breakfast tomorrow. I will eat breakfast tomorrow. गाईज, आता ही सेंटेन्स बघा. पहिलं सेंटेन्स जे आहे तुम्हाला मी प्रेझेंट टेन्सचं घेतलेलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं. सेकंड वाला जे आहे सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि थर्ड वाला जे आहे सिंपल फ्युचरचं सेंटेन्स आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर या अशा सेंटेन्सची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. नेक्स्ट. ती चालत शाळेत जाते. Now your turn. She walks to the school. She walks to the school. ती चालत शाळेत गेली. Good. She walked to the school. She walked to the school. Next. मी उद्या चालत शाळेत जाईन. I will walk to the school tomorrow. I will walk to the school tomorrow. तुम्हाला ही सेंटेन्स आता जमत असणार आहेत. लक्षात आलं तुम्हाला? शाळेनंतर तो फुटबॉल खेळतो. He plays football after school. He plays football after school. शाळेनंतर त्याने फुटबॉल खेळला. Good. He played football after school. He played football after school. ते शाळेनंतर फुटबॉल खेळतील. Good try. They will play football after school. They will play football after school. गाईज, हळूहळू जमतील. जरी पहिला सेट नाही जमला तर सेकंड सेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना फर्स्ट सेकंड दोन्ही सेट जमले त्यांनी थर्ड सेट कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा आहे. क्लिअर? नेक्स्ट. तो संध्याकाळी कॉफी पितो. He drinks coffee in the evening. He drinks coffee in the evening. त्याने सकाळी कॉफी पिली. He drank coffee in the evening. He drank coffee in the evening. तुमच्या लक्षात येत असेल, जेव्हा आपण सिंपल पास्ट बनवतो त्यावेळेस आपण वर्बचं सेकंड फॉर्मचा यूज करायचा आहे. आणि मी म्हणून तुम्हाला एकच सेंटेन्स तिन्ही टेन्समध्ये घेत आहे, जेणेकरून तुम्हाला फरक लक्षात येईल. उद्या तो कॉफी पिणार नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, करा. गुड. ही विल नॉट ड्रिंक कॉफी टुमॉरो. ही विल नॉट ड्रिंक कॉफी टुमॉरो. नेक्स्ट सेट. भूक लागल्यावर बाळ रडते. गुड. द बेबी क्राईज when hungry. The baby cries when hungry. काल भूक लागल्यावर बाळ रडलं. The baby cried when hungry yesterday. The baby cried when hungry yesterday. आता इथे बघा, असंही याला बोलू शकता. Yesterday the baby cried when hungry. Yesterday the baby cried when hungry. जसंही तुम्हाला बोलायला जमेल तशा प्रकारे तुम्ही यस्टरडे शेवटीला लिहा, अदरवाईज पहिल्यांदा लिहा. भूक लागल्यावर बाळ रडेल. गुड. द बेबी विल क्राय व्हेन हंग्री. द बेबी विल क्राय व्हेन हंग्री. आता गाईज, तुम्हाला सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर हे कसे बनवायचे तुमच्या लक्षात आलं. आता याची आपण मिक्स सेंटेन्स घेणार आहोत. क्लिअर? नेक्स्ट. फोन जोरात वाजेल. Good. The phone will ring loudly. The phone will ring loudly. काही जेव्हा तुम्ही सेंटेन्स बनवता त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं की सेंटेन्स कोणत्या टेन्सचे घेणार आहेत.
तर कोणतंही मराठीचं सेंटेन्स आलं की तुम्हाला टेन्स ओळखायचा आहे आणि टेन्सच्या अकॉर्डिंग तुम्हाला सेंटेन्स बनवायचा आहे. गाईज, या व्हिडिओमध्ये मी जेवढी सेंटेन्स देते ते सेंटेन्स तुम्हाला बघायचे आहेत की तुम्ही किती सेंटेन्स बरोबर करू शकता आणि कितीपैकी तुम्ही किती सेंटेन्स बरोबर केली हा स्कोअर मला तुम्ही कमेंट करायचा आहे. ज्यांना टेन्स नाही समजत आहे त्यांनी आपल्या चॅनलवरती टेन्सचे भरपूर व्हिडिओ आहेत, ते टेन्सचे व्हिडिओ बघा, तुम्हाला टेन्स चांगल्या प्रकारे समजेल. आम्ही उद्या घर स्वच्छ करू. गुड. वी विल क्लीन द हाऊस टुमॉरो. वी विल क्लीन द हाऊस टुमॉरो. मी रोपांना पाणी दिलं. रोप म्हणजे काय? प्लांट. गुड. I watered the plants. I watered the plants. सेकंड फॉर्म, पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे सिंपल, म्हणून सेकंड फॉर्म. कुत्रे जोरात भुंकतील. गुड ट्राय. डॉग्स विल बार्क लाऊडली. डॉग्स विल बार्क लाऊडली. आम्ही पुढील महिन्यात इंग्रजीचा अभ्यास करू. We will study English next month. We will study English next month. Next month म्हणजे पुढल्या महिन्यात. गाईज, बऱ्याचदा काय होईल, मी जे सेंटेन्स देतो त्याच्यापेक्षा थोडंसं सेंटेन्स तुमचं वेगळं असेल किंवा थोडेसे वर्ड्स तुमचे वेगळे असतील, तरी जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा आपलं ही सेंटेन्स बरोबर आहे पण समजत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन तुमचं सेंटेन्स बरोबर आहे की नाही. त्याने अस्सलिखितपणे इंग्रजी बोलली. अस्सलिखितपणे म्हणजे काय? फ्लुएंट. गुड. They spoke English fluently. They spoke English fluently. मी काल रात्री झोपण्यापूर्वी दात घासले. गुड ट्राय. I brushed my teeth before bed last night. I brushed my teeth before bed last night. तिने झोपण्यापूर्वी एक पुस्तक वाचलं. व्हेरी गुड. She read a book before sleep. She read a book before sleep. आता तुम्ही इथे म्हणाल मॅम रेड कसं झालं? रीडचं सेकंड फॉर्म आहे रेड आणि थर्ड फॉर्म सुद्धा रेड आहे. स्पेलिंग सेम, तिन्हीची स्पेलिंग सेम असते. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्मचे स्पेलिंग सेम असतात. फक्त सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म ज्यावेळेस आपण प्रोनाऊन्स करतो त्यावेळेस त्याला रीड न म्हणता रेड हा अशा प्रकारे प्रोनाऊन्स करायचा आहे. ते रात्रीचं जेवण बनवतात. दे कुक डिनर. दे कुक डिनर. डिनर म्हणजे काय? रात्रीचं जेवण. नदी संतपणे वाहते. गुड ट्राय. द रिव्हर फ्लोज जेंटली. द रिव्हर फ्लोज जेंटली. द रिव्हर फ्लोज जेंटली. आम्ही शनिवारी घर स्वच्छ करतो. We clean the house on Saturday. We clean the house on Saturday. तो वीकेंडला गिटार वाजवतो. गुड. He plays guitar on weekends. He plays guitar on weekends. Weekends म्हणजे काय तुम्हाला माहित असेल? सकाळी पक्षी किलबिल करतात. Birds chirp in the morning. Birds chirp in the morning. chirp करणे म्हणजे किलबिल करणे. ती तिच्या आईला स्वयंपाकात मदत करते. She helps her mother with cooking. She helps her mother with cooking. फोन जोरात वाजतो. The phone ring loudly. The phone ring loudly. आम्ही रविवारी किराणा सामान खरेदी करतो. We buy grocery on Sunday. We buy grocery on Sunday. किराणा सामान ग्रॉसरी. ते उद्यानात बाईक चालवतात. उद्यान म्हणजे काय? पार्क किंवा गार्डन. They ride bike in the park. They ride bike in the park. आम्ही गेल्या महिन्यात इंग्रजीचा अभ्यास केला. गुड. We studied English last month.
वी स्टडीड इंग्लिश लास्ट मंथ. काल मांजर सोप्यावर झोपलं. द कॅट स्लेप्ट ऑन द काउच यस्टरडे. द कॅट स्लेप्ट ऑन द काउच यस्टरडे. ती शाळेत गणित शिकवते. सी टीचर्स द मॅथ ॲट स्कूल. सी टीचर्स द मॅथ ॲट स्कूल. ती तिच्या मोकळ्या वेळात कविता लिहिते. सी राइट्स पोएम इन हर फ्री टाइम. सी राइट्स पोएम इन हर फ्री टाइम. मी झोपण्यापूर्वी दात घासते. आय ब्रश माय टीथ बिफोर बेड. आय ब्रश माय टीथ बिफोर बेड. आता तसंच एक सेंटेन्स आहे, ती झोपण्यापूर्वी पुस्तक वाचते. गुड. सी रीड्स अ बुक बिफोर स्लीप. सी रीड्स अ बुक बिफोर स्लीप. आता मी इथं स्लीप घेतला आहे ना, तुम्ही याच्या जागी तुम्ही बेड म्हणजे बिफोर बेड असंही घेऊ शकता. सूर्य पूर्वेला उगवतो. द सन रायजेस इन द ईस्ट. द सन रायजेस इन द ईस्ट. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.